नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे स्वीट बनवतो आहे आज आपण. तर तुम्ही बऱ्याचदा बॉम्बे कराची हलवा खाल्ला असेल, पण आज आपण याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हा बॉम्बे कराची हलवा बनवणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत सफरचंद. तर अतिशय छान अशी टेस्ट होते सफरचंदामुळे. तर सफरचंद तर आपल्या शरीरासाठी खूप असं पौष्टिक असतं, हे तुम्हाला माहीतच आहे. तर त्याचाच वापर करून आज आपण बनवणार आहोत बॉम्बे कराची हलवा. तर अतिशय जबरदस्त अशी आजची ही डिश आहे. दिसायला तर छान, पण खायला सुद्धा तितकीच पौष्टिक आपण बनवणार आहोत. तर बॉम्बे कराची हलवा बनवण्यासाठी इथं मी 3 सफरचंद घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. थोडंसं तूप घेतलेलं आहे, साखर आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आपल्याला लागणार आहे खायचा रंग. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता पण रंग घेऊ शकता किंवा नाही घेतला तरी चालेल. इथं मी घेतलेले आहेत सफरचंदाची बी आणि भोपळ्याची बी घेतलेले आहेत. ते आपण टाकणार आहोत डेकोरेशनसाठी. म्हणजे ही बर्फी खायला तर स्वादिष्ट, पण दिसायला सुद्धा तितकी सुंदर व्हायला हवी. याच्यासाठी तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील, ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालतील, पण याच्यामुळं खूप छान असा एक लूक येतो, जसं की आपण बॉम्बे कराची हलवामध्ये पाहिलेलंच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सफरचंद कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं हे बघा, हे बघा. तर बिया मी काढून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, मी सगळ्या सफरचंदांना कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर हे आपल्याला काय करायचं आहे, याला कुकरमध्ये ठेवायचं आहे या सफरचंदाला आणि याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी इथं कुकर घेतलेला आहे आणि हा टोप जो आहे मी या कुकरमध्ये ठेवणार आहे आणि आपल्याला हे 2 शिट्ट्या करून हे सफरचंद जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. तर आपण सफरचंद शिजवायला ठेवले होते बॉम्बे कराची हलवा बनवण्यासाठी. तर हे बघा, ते छान असे शिजलेले आहेत. तर त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अगदी सहज याच्यावरची साल निघते. हे बघा, तुम्ही बघू शकताय. हे अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. तर मी सफरचंदाची साल काढून घेतलेली आहे. तर ती सुरुवातीला हे बघा मी अशा पद्धतीनं हाताने स्मॅश करून घेणार आहे. तर हे आपण शिजवून घेतल्यामुळे हे बघा अगदी सहज असं हे हाताने बारीक होते. अतिशय चविष्ट आपण याच्यामध्ये सफरचंद वापरतोय आणि सोबतच आपण तूपसुद्धा वापरणार आहोत. त्यामुळं नेहमीच्या बॉम्बे कराची हलव्यापेक्षा अतिशय स्वादिष्ट अशी तयार होते ही आजची जी आपण मिठाई बनवतोय किंवा स्वीट बनवतोय, काही म्हटलं तरी चालेल. तर हे बघा, मी व्यवस्थित सगळं सफरचंद हाताने मॅश करून घेतलेलं आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. सुरुवातीला काय करायचं आहे, इथे मी घेतलेली आहे कढई, ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला टाकायचं आहे सफरचंद, जे आपण शिजवून आणि व्यवस्थित साल काढून मॅश करून घेतलेलं आहे. तर ते मी व्यवस्थित या कढईमध्ये सुरुवातीला काढून घेते. तर हे बघा, मी सफरचंद कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणजे सफरचंद मॅश केलेलं जे आहे ते याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. ते मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तूप. तर सुरुवातीला मी अगदी थोडंसं तूप टाकते, तुम्ही बघू शकताय. म्हणजे हा जो चमचा आहे, अंदाजे 1 चमचा मी सुरुवातीला याच्यामध्ये तूप टाकलेला आहे. तर ज्यावेळेस आपण एखादा गोड पदार्थ बनवतोय किंवा स्वीट बनवतोय त्यावेळेस शक्यतो तुपाचाच वापर करा. त्याच्यामुळे त्या पदार्थाला आणखीन छान अशी चव येते. तर तूप टाकल्यानंतर मी व्यवस्थित सफरचंद जे आहे, सफरचंदाचा गर तो व्यवस्थित असं हलवून घेते. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. तर साखर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
परत याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा सफरचंदाचा गर जो आहे तो शिजतोय तोपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉर. तर हे बघा, या पातेल्यामध्ये मी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे अर्धी वाटी. तर याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे मी आणि हे कॉर्नफ्लॉर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कॉर्नफ्लॉर टाकल्यामुळे खूप छान असा हा बॉम्बे कराची हलवा तयार होतो. तर नुसताच बॉम्बे कराची हलवा नाही, तर आज आपण टाकलेला आहे सफरचंद, त्याच्यामुळं ही आजची जी डिश आहे ती आणखीनच पौष्टिक आणि स्वादिष्ट तर तयार होणारच आहे. सोबतच दिसायला सुद्धा अगदी भारी अशी दिसणारी आजची ही आपण रेसिपी बनवतोय. तर हे बघा, हे कॉर्नफ्लॉर मी व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे सफरचंद सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आपण याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली होती, तर साखर सुद्धा याच्यामध्ये विरघळलेली आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कॉर्नफ्लॉर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर सफरचंद किती गोड होतं त्यानुसार साखर कमी जास्त टाकली तरी चालेल. सुरुवातीला सफरचंद खाऊन बघायचं, जास्त गोड असेल तर साखर थोडी कमी टाकली तरी चालेल आणि थोडंसं कमी गोड असेल तर साखर थोडीशी जास्त टाकली तरी चालेल. जास्त गोड आवडत नसेल, साखरेचं प्रमाण कमी केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर हे बघा, हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मी आणखी टाकणार आहे. तर पाणी टाकल्यानंतर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे याच्या गाठी वगैरे होऊ नये त्यासाठी. एकजीव होईपर्यंत आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये थोडासा खाईचा रंग घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही घेऊ शकता, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. पण काय होतं, हा रंग टाकल्यामुळं आपली जी बॉम्बे कराची हलवा आहे तो दिसायला आणखीन छान होतो, त्यासाठी मी इथं रंग घेतलेला आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि हा रंग मी मिक्स करून घेते सुरुवातीला पाण्यामध्ये. तर हे बघा, आणि आता मी हा रंग याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा रंग सुद्धा याच्यामध्ये मिक्स होईल. हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. तर कलर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान याला कलर आलेला आहे किंवा दिसतंय किती छान, जो आपण बॉम्बे कराची हलवा बनवतोय. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तूप आणि परत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा अगदी घट्टसर गोळा, म्हणजे ज्यावेळेस हे आपण हलवतोय त्यावेळेस हे कढईला अजिबात लागलं नाही पाहिजे नाही, त्यावेळेस समजायचं की हा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे. तर ह्याला अजून आपल्याला शिजवावं लागणार आहे. तर ज्यावेळेस तो शिजत येतो हा हलवा, त्यावेळेस कढईपासून अगदी हे बघा, ज्यावेळेस आपण हलवतोय त्यावेळेस खाली अजिबात लागला जात नाही तो कढईला वगैरे. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं जे आपण भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या ज्या बिया आहेत त्या घेतल्या होत्या, त्या थोड्याशा याच्यामध्ये आतमध्ये टाकून घेणार आहे शिजवताना आणि थोडंसं आपण वरून लावणार आहोत, म्हणजे
बॉम्बे कराची हलवा जो आहे तो आणखीन छान दिसेल. तर हे बघा, तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील. व्यवस्थित मिक्स करून घेते हे मी. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ते आपलं शिजते बॉम्बे कराची हलवा तोपर्यंत इथं मी हा टीन घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये मी ढोकळा वगैरे बनवते. तुमच्याकडं अशा प्रकारे टीन जर नसेल तर एखादं डबा वगैरे जरी घेतला किंवा ताट घेतलं तरीसुद्धा चालेल. तर याला मी आतून तूप लावून घेणार आहे. नाही लावलं तरी चालतं, कारण की हा बॉम्बे कराची हलवा जो आहे तो शिजवल्यानंतर अगदी असा चिकट असा होतो. तर भांड्याला आतून काही तूप वगैरे नाही लावलं तरी चालतं, पण निघायला अगदी सोपं जावं यासाठी मी आतून तूप लावून घेते भांड्याला. तर हे व्यवस्थित मिक्स. तर हलवा व्यवस्थित शिजलेला आहे. आपण या भांड्याला आतून तूपसुद्धा लावून घेतलं होतं. तर थोडेसे बिया मी खालीसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे भांड्यामध्ये. तर एखादा पदार्थ आपण ज्यावेळेस बनवतोय तर तो फक्त खायलाच छान नाही, तर तो सुरुवातीला आपल्या डोळ्यांनासुद्धा छान दिसला पाहिजे आहे. म्हणजे तो पदार्थ अगदी सर्वजण आवडीनं खातात. त्यासाठी आपण थोडीशी सजावटसुद्धा करतोय. तर आपण स्वतःच बघा, ज्यावेळेस एखाद्या वेळेस बाहेर वगैरे जातो, एखादा पदार्थ वगैरे खायचा किंवा आपल्याला घ्यायचा असेल, त्यावेळेस ते जर छान दिसत असेल तर आपण तो पदार्थ पटकन घेतो. तर असंच काहीचं आहे, ज्यावेळेस आपण एखादी रेसिपी घरात बनवतो तर ती दिसलीसुद्धा छान पाहिजे आहे. त्यामुळं सर्वजण आवडीनं खातीलसुद्धा. तर आता हा जो आपण हलवा शिजवून घेतलेला आहे तो मी काढून घेते. तर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर हे आपल्याला चमच्यानेच व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं पसरवून घ्यायचं. आणि हे आपल्याला 2 तास असंच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि नंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत. तर हव्या त्या आकाराच्या आणि हव्या तशा वड्या याच्या पडतात. तर खूप जास्त टाईम नसेल, थोडंसं फ्रीजमध्ये थंड करून घेतलं तरी चालेल. तर हे एकसारखं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी चमच्याने व्यवस्थित हा जो हलवा आहे तो प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित असं पसरवून घेतलेला आहे. आता वरून सुद्धा मी याच्यावरती थोडेसे बिया ह्याच्या टाकून घेते, म्हणजे छान अशी आपली ही बॉम्बे कराची हलवा जो आहे आजची, आणि आजची स्पेशल मिठाई म्हटलं तरी हरकत नाही, तर ती सुद्धा अतिशय छान अशी दिसेल. आणि काय करायचं, चमच्याने ह्याला हळूहळू थोडंसं खाली ह्या बिया प्रेस करून घ्यायच्या, अशा म्हणजे दाबून घ्यायच्या, म्हणजे काय होतं त्या व्यवस्थित आतमध्ये सेट होतील. तर हे असंच भांडं जे आहे ते बाहेर ठेवलं तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही बघू शकताय अतिशय छान अशी दिसते ही बॉम्बे कराची हलवाची स्वीट डिश आजची. तर हे मी थंड करून घेणार आहे. तर किती छान दिसतोय हा बॉम्बे कराची हलवा जो आहे तो तुम्ही बघू शकताय. तर आपल्याला ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. म्हणजे हा हलवा व्यवस्थित सेट झाला की आपल्याला पाहिजेल अशा आकाराच्या वड्या पाडता येतील किंवा ही आपल्याला मिठाई जी आहे ती कट करता येतील आणि ती अजूनच छान दिसेल. यासाठी आपण याला 2 तासासाठी थंड करून घेणार आहोत. तर हे मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेणार आहे, म्हणजे लवकर थंड होईल आणि आपल्याला लवकर बर्फी पाडता येईल याची. तर हे बघा, 2 तास हा बॉम्बे कराची हलवा जो आपण बनवलेला आहे तो मी थंड करण्यासाठी ठेवला होता. तर हा व्यवस्थित असा सेट झालेला आहे. तर आता मी याच्या वड्या पाडणार आहे. तर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या
मोठ्या किंवा छोट्या वड्या तुम्ही पाडू शकता। तर हे मी व्यवस्थित कट करून घेते। सुरुवातीला उभ्या रेषा मी मारून घेते आणि नंतर मी चौकोनी या वड्या कट करून घेणार आहे। तर हे बघा, मी छान असं चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकताय किती छान हा हलवा तयार झालेला आहे। तर या मी एका प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला काढून दाखवते। तर हे बघा, तयार आहे बॉम्बे कराची हलवा। तोही आपण बनवलेला आहे सफरचंदापासून। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीज ज्या आहेत माझ्या त्या तुम्हाला पाहता येतील आणि बनवताना अगदी सोप्या जातील। तर किती छान झालेला आहे हा सफरचंदापासून बनवलेला बॉम्बे कराची हलवा, तुम्ही बघू शकताय। चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं हा बॉम्बे कराची हलवा।